आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू तुका म्हणे विठ्ठल नाम भक्ती हाच खरा परमार्थ। नमस्कार, मी विशाल परदेशी, माऊली दर्शक, बापू, काका, तात्या, पिंपळपारावरच्या गप्पा आणि वारीबद्दल काय चाललंय हेच आपण जाणून घेतोय भेटी लागे जीवाच्या माध्यमातून। संत सोपान काकांच्या पालखीचं आज बाजीराव विहीर इथे आगमन झाल्यानंतर उभं रिंगण पार पडलं। उभं रिंगण पाहायला रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। मानाच्या अश्वाने रथाला प्रदक्षिणा घालून पादुकांचं दर्शन घेऊन रिंगण पूर्ण केलं। माऊली तुकारामाच्या गजरामध्ये हा सगळा आसमंत दुमदुमला होता। आषाढी वारीसाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे आणि चंद्रभागेच्या पहिल्या तीरावरील भक्तिसागर परिसरात दिंड्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। तब्बल 65 एकर क्षेत्रात उभारलेल्या या परिसरात सुमारे 700 दिंड्या आणि 6.5 ते 7 लाख वारकरी वास्तव्यास राहणार आहेत। यासाठी पंढरपूर नगरपालिकेने 680 प्लॉट्सची व्यवस्था केली असून पाणी, वीज, स्वच्छता आणि अन्य मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आषाढ शुद्ध एकादशी सोहळ्याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे आणि आता आपण 65 एकर म्हणजे भक्तिसागर या भागात आहोत। तब्बल 700 दिंड्यांच्या राहण्याची सोय इथं करण्यात आलेली आहे। तसे प्लॉट त्यांना देण्यात आलेले आहेत आणि प्राथमिक ज्या सोयी सुविधा आहेत नगर परिषद पंढरपूर कडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये हिरकणी कक्षापासून जे आपत्कालीन मदत आणि प्रतिसाद केंद्र आहे असे सर्व कक्ष इथं उभारण्यात आलेले आहेत, जेणेकरून निम्मा जो भार आहे जे गर्दीचा तो या भक्तिसागर म्हणजे जवळजवळ 5 ते 6 लाख भाविक या भक्तिसागर मध्ये सामावले जाणार आहेत। स्वतंत्र घाट निर्माण करण्यात आलेला आहे, जेणेकरून येथील भाविकांना थेट चंद्रभागेच्या पात्रामध्ये जाता येईल आणि त्यांचा जो आहे वळसा त्यांना घेऊन जावं लागत होतं तो त्यामुळे वाचलेला आहे। एकंदरीत भक्तिसागर मध्ये सोयी सुविधा उपलब्ध केल्या कारणाने गर्दीचं विकेंद्रीकरण होत आहे आणि जी वारी आहे ती एकदम सुनियोजित होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाची गोष्ट ठरलेली आहे। आणि एकादशीच्या सोहळ्यासाठी संपूर्ण प्रशासन, नगर परिषद प्रशासनासहित सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन हे सर्व सज्ज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर। पंढरपूरच्या वारीत यंदा एका अनोख्या वारकऱ्याचं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। वारकऱ्याने गळ्यात तब्बल 16 किलो वजनाच्या 35 तुळशीच्या माळा घालून फिरणारे हे वारकरी माळवाले महाराज म्हणून ओळखले जातात। विशेष म्हणजे या सर्व तुळशीच्या माळा त्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आहेत। विठ्ठल भक्तीचा अनोखा आविष्कार आणि तुळशी माळांचा छंद यामुळे ते वारीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। या अनोख्या वारकऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी। तुळशी काष्टाची माळ गला घालावी निर्मळ होता एकची स्नान सर्व तीर्थांचे मार्जन। आणि आज हे जवळजवळ 15 ते 16 किलो वजन आहे। एवढं धारण आज सकाळी 7 वाजता मी गेले, पण अजून बरं बघा मला असं थकल्यासारखं वाटत नाही। तुम्ही 1 किलोची जरी मी काही पिशवी घालत ठेवली जरी तुम्हाला किंवा पाण्याची बाटली जरी ठेवली तरी तुम्हाला असं वाटलं कधी उतरतो, पण ही शक्ती ईश्वराने मला दिली। म्हणजे माझी ताकद नाही, वृक्षाचे पान हालेजाची सत्ता, त्याने ठरवलं। या तुळशीचं महत्व त्यांनी सांगितलंय आणि ती नुसतं न सांगता की संपूर्ण तुळशीच्या माळा त्यांनी परिधान केलेल्या आहेत आणि त्याचं ओझ त्यांना अजिबात वाटत नाही, कारण त्याच्या मागं त्यांची सकारात्मक दृष्टिकोन आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर। वारी म्हणजे समता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश देणारी परंपरा। याच भावनेचं दर्शन यंदा लमाणी बंजारा समाजाच्या दिंडीत पाहायला मिळालं। माऊली सगळ्यांची आहे, देव भेदभाव करत नाही, भेदभाव माणसं करतात असा हृदयस्पर्शी संदेश या वारकऱ्यांनी दिला। आपल्या आगळ्या वेगळ्या संस्कृती आणि परंपरेतून त्यांनी वारीतील समतेचा विचार अधोरेखित केला। दरम्यान या वारकऱ्यांचा सन्मान करत कास्ता पाईप्स यांच्या वतीनं त्यांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आलं। सुके सारू की दो ताळा माळा
पंढरी ना जोरे खावेळा चंद्रभागा भरी बरापुरा चंद्रभागा भरी जळथळा ओरे माही कराला या गोळा तारो बाबा ये रानो माळा पंढरी ना जोरे खावेळा ओरे परे ती गोपाळापुरी उतो कृष्ण देवेरी नगरी ओ मूर्ती भजनाला घालो पंढरी ना जोरे गावेळा तालुका लोहा आणि गाव आडगाव आहे आमचं ना तिथे तिथे काय शेती आहे का आपली शेती आहे तुम्ही शेती करता आता फिरती समाज पेरणी करून आलो मॅडम आम्ही पेरणी करून आले पाऊस पडला नाही तरी आम्ही इकडे आल्याच्या नंतर आमच्या गावाकडे पाऊस पडलं माऊलींची ग्रुप माऊलीची पांडुरंगाचा आशीर्वाद आहे खूप काही चांगलं आहे मॅडम काय लावलंय शेतात शेतामध्ये सोयाबीन आहे कापूस तुम्ही स्वतः जाता शेतात? आम्ही करतो स्वतः म्हणजे शेती आणि घर तिथे आहे समजा आता फिरावं लागत नाही का गावोगावी आम्ही फिरणार आता असे नाही म्हणजे कुठं फिरत नाहीत म्हणजे शेती घर कास्ता पाईप्स कडनं तुम्हाला दोघांना आम्ही भेटवस्तू देतोय प्लीज घ्या तुम्ही पण घ्या माऊली टाळा होऊन जाऊ द्या जोरदार बापू पंढरपूरच्या वारीत हरिनामाच्या गजरासोबत समाज प्रबोधनाचे संदेश देखील दिले जातात. अशाच एका वारकऱ्याने झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व भाविकांपर्यंत पोहोचवलं. भक्तीसोबत निसर्ग जपण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं वारकऱ्यांकडूनही कौतुक केलं जात आहे. दरम्यान या प्रेरणादायी कार्याची दखल घेत गौसाक्षी काऊ कुकीज यांच्या वतीनं संबंधित वारकऱ्यांना गायीची छोटी मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. माऊली काय हा उपक्रम आहे आपला झाडे लावा झाडे जगवा एक झाड आईसाठी एक झाड वडिलांसाठी अशी आमची आग्रहाची विनंती एक तरी झाड लावा आई वडिलांसाठी कुठून आले माऊली रामकृष्ण हरी पुरंदर पुरंदर राजुरी आणि तुम्ही काय बिया वगैरे वाटप करताय रामकृष्ण आगे ताई माऊली सगळ्यांना माझा कळकळीची विनंती आहे प्रत्येक दिंडीवाल्यांनी हे काम केलं पाहिजे. लावालावी करा पण झाडांची हा मेसेज खरं तर पाहिल्यावर लोकांना हसायला येतं पण मला खूप वाईट वाटतंय माऊली. झाडं लागली पाहिजेत झाडं जर नाही लागली तर आपली काय अवस्था होईल हे तुम्ही पुढच्या 50 वर्षात पाहताय ना. आता आज पण पाहताय की पावसाचं प्रमाण किती कमी झालेलं आहे. झाडं लावणं ही खरंच काळाची गरज आहे कारण ज्या पद्धतीने वातावरण बदलत आहे त्या पद्धतीने पुढे जर झाडच राहिली नाही तर काय अवस्था होईल याची कल्पना आपण नाही करू शकत. त्यामुळे अतिशय उत्तम संदेश तुमच्याकडून देण्यात आलाय आणि इतके छान संदेश दिल्याबद्दल आम्ही तुम्हाला गौ साक्षी गाऊ कुकीज कडनं एक छोटीशी गायीची मूर्ती देतोय. तुम्ही ती स्वीकार करावी अशी आमची विनंती आहे. तुम्हाला ही आम्ही एक मूर्ती देऊन तुमचा जो संदेश आहे तुम्ही दिलेला त्याचा सन्मान करू इच्छितो. गुडघा सुजलेला प्रत्येक पावलागडी वेदना पण ओठांवर विठ्ठल नाम आणि मनात पंढरीची ओढ. अशा कठीण परिस्थितीत देखील एका वारकऱ्याने जोडीने वारी पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला. शारीरिक वेदनांवर श्रद्धा आणि जिद्दीच्या बळावर मात करत हा वारकरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरतोय. दरम्यान त्यांच्या या चिकाटीचा गौरव करत GS महानगर बँकेच्या वतीनं त्यांना पारंपरिक पोशाख भेट देण्यात आला. आषाढी वारीसाठी संत मुक्ताईचा पालखी सोहळा 600 किलोमीटरचा आणि 28 दिवसांचा प्रवास पूर्ण करून पंढरपुरात दाखल झाला. यंदा आषाढी वारीसाठी पंढरपूर नगरीत सर्वप्रथम संत मुक्ताईच्या पालखीचं आगमन होतं आणि आता संत मुक्ताईची पालखी वाखरी इथे जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांसह इतर भावंडांच्या भेटीनंतर पुन्हा पंढरपुरात परतणार आहे. भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. संत मुक्ताबाई यांची पालखी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे. सर्व संतांची बहीण आपली मुक्ताबाई पंढरपुरातल्या संत मुक्ताबाई मठामध्ये आता इथं पादुका इथं विराजमान झालेले आहेत आणि उद्या म्हणजे दशमीला या मुक्ताबाई सर्व संतांना घेण्यासाठी वाखरी येथे इकडं प्रयाण करणार आहेत. आपल्यासोबत विश्वस्त आहेत. पाटील काका काय सांगाल काय रामकृष्ण हरी 28 दिवसाचा प्रवास करून
जवळपास 600 किलोमीटर या ठिकाणी प्रवास झालेला आहे. अतिशय चांगला प्रवास झाला. आईसाहेब सोबत असल्यामुळे काही काळजी नव्हती. राज्य शासन देखील चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, सहकार्य केलं. मग जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, पालकमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, गावचे सरपंच असतील, या सर्वांनी अतिशय चांगलं नियोजन करून आम्हाला मदत केलेली आहे. उद्या दशमी आहे. दशमीला आईसाहेब सामोरे जातील आणि सर्व भावंड आणि संतांना पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनात घेऊन येतील. ही परंपरा अजूनही टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अधिक जनता सहभागी व्हावी. हरिभक्तपरायण मंडळी आणि वारकरी सहभागी त्या ठिकाणी होणार आहेत. प्रचंड उत्साह आज असल्या कारणाने अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आणि जे आलेले वारकरी आहेत त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली आहे की विठ्ठलाचं दर्शन माऊलीचं कधी होईल. जवळपास 12 ते 15 तास आज लागत आहे. कदाचित उद्यापासून जास्त लागतील. परंतु शासनाने अधिक नियोजनबद्ध केले असल्यामुळे लवकर दर्शन होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर. वारीत प्रत्येक वारकरी विठ्ठल नामात तल्लीन असतो, पण काहींच्या मनात आयुष्यभराच्या वेदनाही दडलेल्या असतात. अशाच एका वारकऱ्याशी संवाद साधताना कुटुंबाविषयी विचारला असता माझा आता कोणीच नाही एवढे शब्द उच्चारत त्यांना अश्रू अनावर झाले. या हृदयस्पर्शी क्षणाने उपस्थितांचंही पाणी डोळवले आणि डोळे जे ते पाणवले. आणि दरम्यान चंदूकाका सराफ यांच्या वतीनं या वारकरी बाबांना मदतीचा हात म्हणून चांदीचं नाणं भेट देण्यात आलं. घरी कोण कोण असतं? कुणी नाही, घरी कोणच नाही, एकटाच. अरे देवा. सगळे पोरं वारली. सगळे पोरं वारले कशाने? अरे, म्हणजे मुलांना काय झालेलं? आजार होता का काही? मग एक दारू पिऊन गेलो. दारू आणि म्हणजे एक मुलगा होता का? एकच? दुसरं ते 12वी शिकलेलं. अच्छा, 12वी शिकला. हा, मग ते बी गेलो. काही कशाने गेलं? ऍक्सिडेंट? तुम्हाला एक मदत म्हणून आम्ही चंदूकाका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं देतो. माहिती आहे तुमच्या दुःखामध्ये काय त्याच्याने होणार नाही, पण तरी असू द्या तुमच्या जवळ, असू द्या तुमच्या जवळ ठेवा. मदत म्हणून घ्या, असं काय नाही, मदत म्हणून घ्या. तुम्हाला कधी गरज पडली तर वापरा. माऊलीचा आशीर्वाद आहे काय. आता बघूयात माऊली दर्शक. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवारी इथे संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात युवा सेनेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम राबवण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राज प्रकाश सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 6000 वारकऱ्यांना महाप्रसाद, फळं, दूध तसंच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचं वाटप केलं. आषाढी वारीत यंदा भक्तीसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही जोड देण्यात आली आहे. देशात प्रथमच पंढरपूरच्या वारीत 5G वॉकी टॉकी आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा अधिक प्रभावीपणे केली जात असून AI प्रणालीने आत्तापर्यंत सुमारे 10 लाख भाविक उपस्थित असल्याचा अंदाज नोंदवला आहे. विशेष म्हणजे याच तंत्रज्ञानाचा वापर आगामी नाशिक कुंभमेळ्यातही केला जाणार असून त्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक पंढरपुरात अभ्यास दौऱ्यावरती आलंय. जेवढं वाहन येतील ते कसं मॅनेजमेंट करायचं त्याचा सिस्टम आहे. तसंच आमचा AI हे सगळं CCTV कॅमेरा मॉनिटरिंगद्वारे AI द्वारे आम्ही जेवढं क्रिमिनल्स आहे त्यांना फेशियल रेकग्निशन थ्रू आयडेंटिफाय करणे, त्यांना डिटेन करण्यासाठी एक माऊली स्क्वॉड आम्ही तयार केले आहे. आतापर्यंत 150-160 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आतापर्यंत एकही चेन स्नॅचिंग, छेडछाड या असं काही इन्सिडेंट अजूनही पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाही. तसेच फेटल ऍक्सिडेंट न होऊन देणे आणि त्याच्यासाठी स्पेशल गामा कमांडो फोर्स आणि अल्फा कमांडो कुठे कुठे चिंगरी होऊ शकतं तसा आमचा बॅकअप फोर्स आम्ही ठेवलेला आहे.
माऊली दर्शक संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील चौथं गोल रिंगण आज मोठ्या उत्साहात पार पडलं। यासाठी लाखो वारकऱ्यांची पावलं वाखरीच्या दिशेनं वळली। येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने 120 विशेष एसटी बसची व्यवस्था केली। गोल रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना थेट रिंगण मैदानापर्यंत सुरक्षित आणि जलद पोहोचता यावं यासाठी विशेष बसची सोय करण्यात आली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते भेंडी शेगाव या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच ठिकाणच्या मैदानावर रिंगण सोहळा पार पडतोय आणि त्या रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि सोलापूर जे काही पंढरपूर शहरातील वारकरी आहेत तिथले भाविक आहे भक्त आहे त्यांच्यासाठी एस टी जी आहे महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळ यांनी आता मोठी सुविधा आपल्याला केलेली दिसते। रिंगण पाहण्यासाठी या बसेस ज्या आहेत ते पंढरपूर शहरातील चंद्रभागा बस स्टँडपासून हे सोडण्यात आलेले आहे। साधारण 120 बसेस आहे त्या बसेसच्या माध्यमातून रिंगण सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी या भाविकांना घेऊन आलेले आहेत आणि त्यांना सोडणार देखील त्या ठिकाणी आहेत। अशी विशेष सुविधा जी आहे ते वारकऱ्यांना देण्यात आलेली आहेत तिथल्या भक्तांना देण्यात आलेले आहेत आणि रिंगण सोहळा पाहण्यासाठी खास करून ही सगळी सुविधा जी आहे ते एस टी महामंडळाकडून काढण्यात आलेली आहे आणि त्याची आपण पाहतोय की आज इथं बस स्थानकावर टेम्पररी बस स्थानक केलेलं आहे आणि तिथं या इष्टे लावण्यात आलेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी एस टी महामंडळाचे अधिकारी आहेत। साहेब काय सांगाल, आज तुम्ही बसेस आणलेल्या आहेत, काय सुविधा तुम्ही देत आहेत? आपण चंद्रभागा याच्यातून 120 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। बरं, त्यात आपण प्रवासी सुविधेनुसार आपण जेव्हा रिंगण सोहळा पूर्ण होईल त्यानंतर त्यांना पोहोचवण्यासाठी त्या सगळ्या गाड्या उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, आणण्यासाठी आणि नेण्यासाठी आपण उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत। साधारण किती गाड्या तुम्ही बसेस सोडण्यात आलेल्या आहेत आणि कशी सुविधा करण्यात आलेली आहे? इथं कशा प्रकारचे तुम्ही नियोजन केलेलं आहे? इथे 120 गाड्यांचं आपण नियोजन केलेलं आहे। तिथे जवळपास 100 गाड्या आता निघाल्यात, 20 गाड्या अजून निघतील आणि लागल्या तर आपण एक गाडी करून त्याचा प्रवास आता मिळते त्याच्यानुसार सोडणं चालू आहे आणि तिकडून पुन्हा ते परत आपण त्यांना लागेल तर त्याच्या गाड्या नियोजन करून पुन्हा रिटर्न ते बोलावणार आहे। ह्या कोणती बस सेवा आहे नेमकी? पंढरपूर ते पंढरपूर चंद्रभागा ते फक्त रिंगण सोहळ्याकरिताच सोडण्यात आलेलं आहे। बरं, अशा रीतीने रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांची खास सोय जी आहे ते एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात येते। रिंगण सोहळा पाहण्याचं सगळ्यांना संधी मिळावी, सगळ्यांनी पाहता यावा यासाठी एस टी महामंडळ सज्ज झाले आणि त्यांनी 120 गाड्या सोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी, भेंडी शेवगाव। आणि या सगळ्या घडामोडीनंतर भेटी लागी जीवामध्ये वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि ब्रेकनंतर माऊली दर्शक आपण बघणार आहोत वारीच्या प्रत्येक पावलागणी भक्तीचे अनेक रंग अनुभवायला मिळतात। हो, अनेक रंग असतात आणि अशाच एका दिंडीमध्ये बापू तृतीयपंथी वारकरी हरिनामाच्या गजरात नाचत गात विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते। त्यांच्याशी संवाद साधला असता पांडुरंगाच्या भेटीची आस हीच आमची खरी ताकद आहे अशा अत्यंत भावुक शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भक्ती, समता आणि स्वीकाराचा संदेश देणाऱ्या या दिंडीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी। रामकृष्ण हरी। आपण बघतोय या वारीमध्ये आनंदाचे डोही, आनंदी तरंग असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत ताई आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। माऊली पंढरपूर आता थोड्या अंतरावर राहिलाय, पूर्ण दिंडी केली आहे, पूर्ण वारी केली आहे तुम्ही, काय अनुभव होता वारीमध्ये यावर्षी? वारीमधला खूप असा अनुभव आला आम्हाला। माझ्या समेत माझे शिष्य परिवार आलेत आणि माझे गुरुबंधू आहेत। मी रामकृष्णारी प्रथमतः सर्वांना राधे राधे। मी लक्ष्मण महाराज भगत उर्फ राधाताई महाराज भगत गेले 18 वर्ष झालं मी पायदिंडी सोहळ्यामध्ये चालत आहे आणि आतुरतेने जे क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे। अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर। या नामाच्या गजरामध्ये हजारो भाविक, लाखो भाविक या विठुरायाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन आज नाहत आहेत आणि आता शेवटचं उभं रिंगण आहे
गोड रिंगण माऊलींचं तुकोबरायांचं साथी संतांचं या ठिकाणी रिंगण आहे आणि अगदी मनसुक्त आनंद घेत आहे. सकाळपासून आम्ही नामच गजरामध्ये तल्लीन होऊन नाचत आहे. माऊली तुमची कितवी दिंडी आहे? ही माझी 10वी वारी आहे आणि ही वारी करत असताना खूप आनंद मिळत आहे. आता बघता बघता उद्याचा दिवस चालाय, पण त्यामुळे आता मन लागाना, कारण की वाटतं ही वारी पहिल्यापासून अजून चालू व्हावा सुरुवात. ह्या वर्षी झाली तर आता अजून आम्हाला पुढच्या वारीची आतुरता चाललेली आहे. भारी. प्रवासाचा आता आम्हाला आतुरता लागली, आम्हाला डोळा असवत आहेत. जसं की तुकोबरायांचं प्रमाण आहे, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवन कधी भेटसी केशवा. या पांडुरंगाच्या दरबारातून माघारी जाताना आम्हाला हुर्द दाटून येतंय की देवा ही आसेने अशी वारी चालत राहू दे, आमच्या हातून साधू संतांची सेवा घडावी हीच तुझ्या चरणी प्रार्थना करेन. रामकृष्ण हरी, राधे राधे सर्वांना. रामकृष्ण हरीताई, खूपच सुंदर सांगितलं, खूपच सुंदर भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा. दरवर्षी वारी करा, एवढ्याच आनंदाने करा, त्याबद्दल शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरगासे, मी प्रियंका लाडी, न्यूज 18 मराठी, वाखरी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चौथं गोल रिंगण आज भंडी शेगाव इथल्या बाजीराव पेशवे मैदानावर पार पडत आहे. आणि या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांच्या सेवेसाठी परिसरात महिला मोठ्या उत्साहानं पुढे सरसावल्यात. घरातून बनवलेली गावरान चटणी, गरमागरम भाकरी, उसळ आणि पिठल्याचा बेत घेऊन त्या मैदानात दाखल होत आहेत आणि वारकऱ्यांना भोजन वाढत आहे. विठ्ठल सेवेचा आनंद अन्नदानातून अनुभवणाऱ्या या महिलांमुळे वारीतील सेवा, समर्पण आणि माणुसकीचं दर्शन घडत आहे. आपण आलोय चौथं रिंगण जे आहे माऊलींचं, या चौथ्या रिंगणाच्या ठिकाणी आलेलो आहेत, मैदानावर आलो आहेत. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक महिला ज्या आहेत त्या स्थानिक महिला इथं भाकरी घेऊन येत असतात, चटणी घेऊन असतात आणि उसळ, बेसन असे हे खाण्याचे पदार्थ जे आहे, खाण्याच्या पदार्थ घेऊन हे वारकऱ्यांना देण्यासाठी, वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी हे या भेंडी शेगाव या ठिकाणी असलेल्या मैदानावर रिंगण होतं, त्या रिंगणामध्ये वारकऱ्यांना देण्यासाठी येत असतात. घरगुती जेवण अतिशय चविष्ट आणि घरातील जेवण जे आहे ना, तशा पद्धतीचं हे जेवण या माऊली जे आहे त्या घेऊन येत असतात आणि आनंद असतो की आपण वारीमध्ये सहभागी होत नाही, मात्र आपल्याला या वारकऱ्यांना त्यांचं जेवण देऊन समाधान त्यांचं या सगळ्या होत असतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी अशाच वारकरी जे आहेत आणि सोबत ज्यांनी जेवण आणलेलं आहे, ज्यांनी घरगुती जेवण आहे, अतिशय स्वादिष्ट आहे. माऊली, तुम्ही कुठले आहात आणि तुमची सेवा कशा पद्धतीची? तर सोलापूर कवठाळी. बरं. आणि जेवण म्हणजे शेंगाची चटणी आणि भाकरी, बेसन आणि सुकी डाळ बनवतो आपल्या तुरीची, आणि ते हाताने बनवलेले लाडू आहेत घरी. हो. आणि जिलेबी मात्र इथं विकत घेतली, शेंगदाणे आणि जिलेबी हे आम्ही सगळ्यांनी मिळून वारकऱ्यांना वाटले. काय आनंद, समाधान, वारीत सहभागी होता येत नाही, मात्र आनंद समाधान म्हणजे आम्हाला सहभागी होता येत नाही, झालो पण आता सध्या होत नाही, म्हणून आम्ही अन्नदानाचं आमच्या मनाला समाधान भेटावं, वारीतल्या लोकांना भेटता यावं, सोहळा बघता यावा, ह्यासाठी आम्ही येतो. अतिशय रुचक अशा जेवण जे आहे ते आपल्याला मिळतं आणि वारकरी देखील हे जेवण घेऊन तृप्त होऊन जातात आणि आनंदाचे जे काय आनंदाचा सोहळा जो आहे तो यामध्ये द्विगुणित होऊन जातो, आनंदाचं रिंगण द्विगुणित होऊन जातो. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, भेंडी शेगाव. तर वारकऱ्यांचा भोळा भाबडा भाव फार श्रेष्ठ आहे. म्हणजे माझ्या विठ्ठलाला बुरबुरेही चालतात, माझ्या विठ्ठलाला मेथीची भाजी आणि भाकरी चालते आणि माझ्या विठ्ठला आनंदाने पुरणपोळी दिली तरीही तो त्याचा स्वीकार करतो. याच भावनेनं आता पंढरपूरपर्यंतचा हा सगळा प्रवास जो आहे तो सुरू राहणार आहे. त्यामुळे वारी हा ध्यास आणि श्वास असं लक्षात घेत हा प्रवास सुरू ठेवूयात. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.